सुरेखा सोनकाटे यांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावेत. एकच पर्व भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो. आदरणीय भुजबळ साहेब तुम आगे बढ़ो. लोकमाता, राजमाता, लोककल्याणकारी माता, राष्ट्रमाता, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी मी नतमस्तक होते. राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आई सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि सर्व महापुरुषांना मी मानाचा करते. सर्व ओबीसी बांधव, आज मराठवाड्यातून हे पिवळं वादळ बीडच्या दिशेने आलेला आहे. बीड जिल्हा हा नेहमी क्रांतिकारी जिल्हा ठरलेला आहे. ओबीसीचा हा बालेकिल्ला आहे आणि याच बालेकिल्ल्यातून आपल्याला या सरकारच्या खुर्चीला सुरुंग लावायचं आहे की नाही. जर आमचं ओबीसीच्या आरामध्ये मराठा समाजाची घुसखोरी झाली तर आम्ही कदापि सहन करणार परिणाम राजकीय या विरोधकांना भोगावेच लागतील. हो की नाही समाज बांधवांनो. आहे त्या निवडणुकीमध्ये पितांना घरचा रस्ता दाखवायचा आहे. ओके, कोण आहोत? मल्हारराव होळकर ज्यांनी दिल्लीचं तख्त लागलं होतं. दिल्लीवर कोण बसवायचं हे मल्हारराव होळकर ठरवायचे. असे आपले ओबीसीचे राजे त्यांचे आपण वारसदार आहोत. त्यामुळे आपल्यावर ओबीसीवर जो अन्याय झालाय त्या अन्यायाच्या विरोधात वाचा फोडण्यासाठी आज आपल्या देशाचे राष्ट्रीय नेते आदरणीय भुजबळ साहेब आपल्या रात्रंदिवस एक करत आहेत आणि आपल्या गोरगरीब ओबीसी भटके विमुक्तांसाठी लढत आहेत. इथे माता भगिनी आलेल्या आहेत. मी सर्व माता भगिनींना सांगते, हा लढा एकटा भुजबळ साहेबांचा नाहीये. हा लढा प्रत्येक गोरगरीब भटके विमुक्तांचा आहे. आमचा मराठा समाजाला आरक्षणाला कुठलाही विरोध नाहीये. त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावं, ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण देऊ नये हीच आमची मागणी आहे आणि हे सर्व नेते सांगत आहेत. सरकारने याच्याकडे गांभीर्याने घ्यावं. याच्यासाठी आपण सभा अरेंज केलेल्या आहेत. कोणाला मोठं करण्यासाठी ही सभा नाहीये. आपल्याला भुजबळ साहेबांच्या पाठीशी, आपल्या वाघाच्या पाठीशी एकमुखाने महाराष्ट्रामध्ये राहायचंय. आज हे बीडचं पिवळं वादळ बघून या सरकारला धडकी भरल्याशिवाय राहणार नाही हे मी तुला सांगते. माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित आहे. मी त्यांचं अभिनंदन करते. आज भटके मुक्तांची काय परिस्थिती आहे? भटके मुक्त मुलांना शाळेमध्ये गेले तर दाखला मिळत नाही. 346 जाती आज ओबीसी समाजामध्ये भटके मुक्तांमध्ये आहे. त्यांना कास्ट व्हॅलिडिटी काय माहित नाही, आरक्षण म्हणजे काय माहिती नाहीये. अशा गोरगरीब भटके मुक्तांचं आरक्षण खाण्यासाठी तुम्ही आमच्यामध्ये घुसखोरी करताय. हा कसला नाही. जरांगे पाटलांना आहे की या गरिबांचं पाप तुम्ही घेऊ नका. आम्ही ओबीसी संख्येने 70% जरी असलो तरी मतदानातून आमचा रोष व्यक्त नक्की करणार आहोत. त्याच्यामुळे हा जरांगे पाटलांना इशारा आहे की आमच्या ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता तुम्ही सरकारला भांडा, आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून सरकारशी भांडू, पण आमच्या आरक्षणामध्ये घुसखोरी करू नका. आणि ह्या ओबीसीच्या रणरागिणी भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहेत. हा बीड जिल्हा आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या नावाने ओळखला जातो. आज मुंडे साहेबांची खऱ्या अर्थाने आठवण झाली मला. आम्ही समाजकारणाची मी सुरुवात केली. मी डॉक्टर असताना मुंडे साहेबांना स्मरून, भुजबळ साहेबांना पाठीशी धरून. कारण आज मुंडे साहेब असते तर हे प्रसंग आपल्यावर आला असता का? हे संकट आपल्यावर आलं असतं का? यांची हिंमत होती का आपल्या आरक्षणाला धक्का लावायची?
म्हणून मुंडे साहेबांच्या रूपाने आपल्याला भुजबळ साहेबांना पाठीशी, त्यांच्या वाघाच्या पाठीशी राहायचंय. आणि बांधवांनो, मला भटके मुक्तांच्या इतक्या सगळ्या जाती, मला एकच सांगायचंय की तुम्ही वारंवार इतर नेत्यांच्या पायधुळी बसू नका. आपल्या नेत्याच्या पाठीशी राहा, आपल्या नेत्याच्या. इंडिपेंडेंट राहा कधी पण. कुणबी हे जात प्रमाणपत्र देण्यासाठी शिंदे समिती हे संविधानिक आहे का? आणि जे आमचं ओबीसीचा आयोग होतं, मागास आयोग, ते आता मराठा आयोग झालेला आहे. त्यामुळे आमची मागणी आहे सरकारकडे की हे शिंदे समिती बरखास्त करा. आमचं ओबीसीचं हे हातावरचं बोट आहे. ते ओबीसी मोठ्या संख्येने, कधी कधी सभेला मोठ्या संख्येने उपस्थित नसले तर हा लढा ओबीसींच्या घराघरात पोहोचलेला आहे. भुजबळ साहेब ओबीसींचे नेते घरापर्यंत पोहोचलेले आहेत. प्रकाश अण्णा असतील, गोपीचंद पडळकर असतील, महादेव जानकर साहेब असतील, इतर सर्व नेते असतील, टीपी मुंडे असतील, सर्व नेते रक्ताचं पाणी करून या ओबीसींसाठी संघर्ष करत आहेत. करू इच्छिते या लढ्यामध्ये महिलांनीही पुढाकार यावा, कारण आपण सावित्रीमाईंचा वारसा सांगतो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा सांगतो. त्याच्यामुळे महिलांना मी आवर्जून सांगते, महाराष्ट्रातल्या महिलांना, की तुम्ही मोठ्या संख्येने बाहेर पडा. आपल्याला घाबरायची आवश्यकता नाहीये. आपल्या पाठीशी बाबासाहेबांचं संविधान आहे. त्यामुळे या संविधानाला स्मरून आपण आपला लढा हा आपण लढायचंय, एकट्याने. आपण एकटे नाही आहोत. आपल्या पाठीशी संविधान आहे. त्याच्यामुळे घरी बसायचं नाही, घाबरायचं नाही. राजकीय गुन्ह्यांना अजिबात घाबरायचं नाही. राजकीय गुन्हे हे फुलांसारखं आपण अंगावर घ्यायचं. आपण या असल्या छोट्या छोट्या गोष्टींना न घाबरता प्रत्येक गावामध्ये, तालुक्यामध्ये, मोठ्या गावखेड्यामध्ये, जिल्ह्यामध्ये आणि राज्यस्तरावर सगळीकडे आपले आंदोलन, मोर्चे, कॅन्डल मार्च हे निघालंच पाहिजे. त्याच्याशिवाय हा लढा पेटणार नाही. फक्त मराठवाड्यामध्ये हा लढा लढून उपयोग नाहीये मित्रांनो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपल्याला जायचंय, गावगाड्यापर्यंत हे आपलं संघटन घेऊन जायचंय. हा लढा सध्याचा नाहीये, हे संकट आहे ते आपल्याला पुढच्या 100 वर्षासाठीचं आहे. त्यामुळे आपल्याला हा लढा तीव्र करायचा आहे. आणि इथे आपले मुस्लिम समाजाचे पण नेते अन्सारी साहेब आहेत. आपल्याला मुस्लिम समाजाच्या पण 35 जाती या ओबीसी मध्ये आहेत. मुस्लिम समाजाला सुद्धा आपल्याला सोबत घ्यायचंय, महिलांचं संघटन करायचंय, कारण मुस्लिम समाजामध्ये सुद्धा महिलांचं शिक्षणाचं प्रमाण कमी झालेलं आहे. आज मेरिटवर कोणीच बोलायला तयार नाहीये. प्रत्येक समाज म्हणतो मला मागासलेपणा आहे, मागासलेपणा सिद्ध करायचा प्रयत्न करतो. आधी हेच तुम्ही लोक आम्हाला गावगाड्यामध्ये मारत होतात, आम्हाला तुमच्या ताटाला ताट बसून जेवण करू देत नव्हतात, आमच्यावर अन्याय केलात. आज हे गावगाड्यामध्ये मेंढपाळांवर हल्ले होतात. आपण आझाद मैदानावर किती मोठं आंदोलन केलं मेंढपाळांसाठी. आज गावगाड्यामध्ये भटके मुक्तांना मारलं जातं मतदान करत नाही म्हणून. हे अन्याय, महिला भगिनीवर अन्याय होतो, बलात्कार होतात, त्याच्यावर कुणी शासन कठोर कारवाई करत नाही. आता आपलं राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थेमधलं आरक्षण हे धोक्यात आहे. त्याच्यामुळे भविष्य ओळखा आणि एकत्र या, एवढंच सांगते. जय ओबीसी. थँक्यू. एकच पर्व